नमस्कार मित्रांनो, माझं नाव नरेश मोरे. मी राहणार मुलुंड पूर्व येथे. आज मी आणि माझे सहकारी मित्र आमचा RT अंतर्गत BPI या शाळेमध्ये आमचा नंबर लागला. आम्ही व्हेरिफिकेशन केलं, ॲडमिशनची प्रोसेस करायला आलो. शाळेतल्या सरांनी आम्हाला ॲडमिशन देऊ म्हणून असं आम्हाला सांगितलं होतं, परंतु आम्हाला त्यांनी शेवटपर्यंत ॲडमिशन दिलं नाही. आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे कम से कम 4 ते 5 वेळा जाऊन आलो, परंतु त्यांचाही आम्हाला एक रुपये रिस्पॉन्स मिळत नाही आहे. कुठली कारवाई नाही, कुठलं काही नाही करत आहे. मला एक कळत नाही. आज मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अनाथांचे नाथ आम्ही त्यांना बोलतो. मी सुद्धा त्या पक्षात काम करतो. तसेच आपले दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना मी एक प्रश्न विचारतो. शासन मोठे की शाळा मोठी? जर शासनाने कायदा केला RT अंतर्गत मुलांना ॲडमिशन द्यायचा आणि शाळा त्याची मनमानी करून ॲडमिशन देत नसेल, यावरती शिक्षण अधिकारी पण काय करत नसेल, तर आम्ही शासनावर विश्वास ठेवायचा कसा? आणि समाजात काय लोकांना काय संदेश जाईल की शासन आहे की नाही? आज शासनाचा कायदाच अंमलात आणला जात नाही. कायदा फक्त कागदोपत्री आहे का? कागदोपत्री असल्यामुळे इतर लोकांना काय वाटेल? आज समाजात RT प्रक्रिया बंद झाली पाहिजे. मग जर आम्ही आज गेले 4थ्या महिन्यात आमचं ॲडमिशन झाले आणि आज शाळा सुरू होऊन 12-13 दिवस झाले, तरीसुद्धा आमच्या मुलांना इथे ॲडमिशन मिळत नाही आहे. आम्ही शाळेच्या बाहेर वारंवार त्यांना विनंती करतो आहे, हात जोडतो आहे. आज इतर मुले शाळेत चाललेत. आमची मुलं आम्हाला विचारतात की आम्ही शाळेत कधी जाणार? पप्पा आम्हाला का नाही जाऊन देत शाळेमध्ये? आम्हाला मुलांना तोंड दाखवायला जागा दिसत नाही आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारची भीक मागत नाही. हा आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं कायदा, या कायद्यानुसार आम्ही आज आमचा हक्क मागत आहोत. माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच आपले उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री, या सर्वांना मी सांगतो, विनंती करतो हात जोडून. शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, या लोकांनी सर्वांनी आमच्याकडे ध्यान द्यावं आणि आम्हाला न्याय लवकरात लवकर मिळून द्यावं, आमची नम्र विनंती आहे. नाहीतर आम्हाला आमच्या मुलांना उद्या तोंड दाखवायला जागा भेटणार नाही. शासन आहे की नाही, कायदा आहे की नाही, समाजात चुकीचा मेसेज जातो आहे. आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्या. शिक्षण अधिकाऱ्यांचं लक्ष देत नाही, शाळा लक्ष देत नाही. शाळेकडून आम्हाला वारंवार उलटसुलट उत्तर मिळतात. पहिले बोलतात एकदा चेक घेऊन या, तुम्हाला फी भरायला लागेल. दुसऱ्यांदा बोलतात की आम्ही शाळेमध्ये नर्सरी आम्ही बंद केली. आम्ही जेव्हा स्वतः येऊन बघितलं नर्सरी चालू होती. तिसऱ्यांदा आम्हाला बोलतात की ही आम्ही नर्सरी दुसऱ्या संस्थेला चालवत दिलेत. संस्था बोलतात मान्यता रद्द केली आहे. आणि हे जे शिक्षण अधिकारी आहेत आणि शाळेचे जे संचालक आहेत शशांक म्हात्रे सर, हे सर्व एकत्र मिळाले असं कुठेतरी आम्हाला डाऊट होतो आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला मनापासून हे करतो आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. आम्ही आमच्या एरियामधले किंवा आमच्या ठाणे शहरामधले, मुलुंड शहरामधले, मुंबईमधले मी सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री सर्वांना कॉन्टॅक्ट केलं, परंतु मला कुठून दाद नाही मिळाली. शिंदेसाहेब, तुम्ही अनाथांचे नाथ आहेत. आज प्रत्येकाला मूल आहे, तसं तुम्ही आमच्याकडे बघा. आम्हाला आमचं मूल आहे. आम्ही तुमच्यावर आशा करतो. तुम्ही आमच्या या कार्यामध्ये नक्कीच आम्हाला पुढाकार घेशील आणि आम्हाला न्याय मिळवून देशील. आणि माझी अजून एक इच्छा आहे, हा व्हिडिओ एवढा शेअर करा की आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्व मंत्रीपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांपर्यंत पोचू दे, जेणेकरून आम्हाला या न्याय मिळेल आणि आमच्या मुलांना आम्हाला चांगल्याच ठिकाणी शिकवता येईल. आज आमचीसुद्धा इच्छा आहे, आमदार, खासदार, मंत्री यांची मुलं मोठमोठ्या शाळेत शिकतात, पण आमची मुलं चांगल्या शाळेत शिकावी आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलेल्या कायद्यानुसार शिकावी. म्हणून आम्ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब लक्ष द्या, शिंदेसाहेब धावा आमच्यासाठी. आज आम्ही एक आव्हान करतो की बाबा आपल्या महाराष्ट्रामधले, राज्यामधले जेवढे पत्रकार बंधू आहेत, भगिनी आहेत, आपल्या न्यायदेवता 4था आधारस्तंभ आम्ही त्यांना मानतो. आज माझ्यासोबत जे काही पालक होते, 8 ते 10 पालक होते, काहींनी वैतागून सांगितले की आम्हाला ॲडमिशन नको आहे, कारण की शाळेचे संचालक बोलतात काळ्या दगडाची रेख आहे, तुम्हाला आम्ही RT म्हणून ॲडमिशन देणार नाही. म्हणून पत्रकार बंधू भगिनो, आज आम्ही एवढे मोठे पैसेवाले आणि आम्ही सामान्य कुटुंब नाही, पण आम्हाला न्याय द्यायला तुम्ही लोक या. आपल्या 4था आधारस्तंभ आम्ही तुम्हाला मानतो आणि तुम्हाला आव्हान करतो, येत्या सोमवारी आम्ही सर्व शिक्षण अधिकारी शेख साहेब यांना चेंबूर या ठिकाणी भेटणार आहोत. आम्ही सर्व येतो, तुम्ही आम्हाला साथ द्यायला तिकडे या, ही आमची नम्र विनंती.